हॅलो मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर चॅनलवर। मुकेश सर चॅनलवर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी मराठीतून वन शॉट सिरीज इथं आणलेली आहे। सर याचा अर्थ काय आहे हे सगळ्यांना माहितीच आहे। वन शॉट मुळे तुमचा पूर्णच्या पूर्ण कंप्लीट असल्या प्रकारचं सेक्शन मी घेतलेलं आहे आणि त्यात खूप डिटेल मध्ये शिकवलेलं आहे। तुम्ही जर खरंच ते व्हिडिओ एकदा दोनदा जर बघितला तर निश्चितच यश तुमच्या पाठीशी उभे राहील, पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतील भाऊ, रात्रंदिवस। कोणतेही यश कमी दिवसात पाहिजे असेल तर तेवढी तडफ तुमच्यात असली पाहिजे, तेवढी मजबूत तुम्ही आतून असले पाहिजे, स्ट्रॉंग असले पाहिजे, तरच फायदा आहे। आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला न्यूमेरिकल साठी काय करायला पाहिजे, कोणते न्यूमेरिकल करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, याच्याबद्दल सगळे काही जे काही तुमच्या मनातले असणारे प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर भेटण्यासाठी मी आज इथं उभा आहे। नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपल्या भाऊ दोन शब्दाला मी सुरुवात करतो। तर चला आज बघायचे न्यूमेरिकलची ट्रिक एचएससी बोर्ड मध्ये कसली असली पाहिजे, काय करावे लागेल आणि त्यासाठी खरंच काय खूप मेहनत घ्यावी लागेल का। आता मला माहिती आहे ग्रामीण भागातल्या मुलांना तर विशेष भाऊ न्यूमेरिकल म्हणलं की मला माहिती आहे कशी 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 वाट लागते हे तुम्हाला माहिती आहे। मग या वाट लागण्यापासून काय तुम्हाला खरंच बचाव करायचा आहे का, खरंच तुम्हाला याच्यापासून सुरक्षित राहायचं आहे का, खरंच तुम्हाला वाटतं का मी पण न्यूमेरिकल सॉल्व केलं पाहिजे। बरं न्यूमेरिकल सॉल्व का करावं, जर न्यूमेरिकल इथे सॉल्व नाही केलं तर तुमच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील, मग त्या सीईटी असेल, नीट असेल, जेईई असेल, याच्यामध्ये फिजिक्समध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात गणित, बेसिक गणिताचे क्वेश्चन्स, प्रश्न असे विचारले जात असतात। मग हे प्रश्न सॉल्व करण्यासाठी खूप मेहनत घेण्याची गरज बिलकुल नाही आहे, फक्त थोडंसं समजून घ्यायचं मला करायचं काय। तर चला बघूया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून काय करायचं ते। सर्वात आधी सगळ्या मित्रांना माझी एक विनंती आहे की आपण हे ना वन शॉट पाहिले पाहिजे। या वन शॉटमुळे तुमचे फॉर्म्युले चांगले होतील, फॉर्म्युले चांगले झाले, डेरिव्हेशन चांगले झाले, त्याच्यातला अर्थ कळाला तर निश्चितच त्या फॉर्म्युल्याचा, त्या असणाऱ्या फॉर्म्युल्याचा जो काही यूज आहे, जो काही उपयोग आहे हा निश्चित तुम्हाला कळू शकतो। पण त्याच्यासाठी तुम्हाला वन शॉट एकदा दोनदा तीनदा बघा, स्वतः डेरिव्हेशन्स करून बघा, निश्चित यश तुमच्या पाठीशी उभा यार, पण फक्त तुम्ही स्वतःला हरवून घेतलेलं आहे। तर सर्वात आधी तुम्हाला काय तर एक फॉर्म्युल्याची स्वतःच्या हाताने लिस्ट बनवा। सर आम्ही नाही का कुठून तरी लोड करतो आणि नंतर करतो, नाही 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 भावड्या, असं नाही करायचं। हे जे काही फॉर्म्युले आहेत ना, हे फॉर्म्युल्याची सीट स्वतःच्या हाताने तयार करा। प्रत्येक चॅप्टर बघायचा, त्याची फॉर्म्युल्याची सीट तयार करायची। मला माहिती आहे की मराठीत एक म्हण आहे, माहिती आहे की तुम्हाला, काय, पुढे पाठ मागे सपाट, तर असं झालं नाही पाहिजे। मग याच्यासाठी काय करावं लागेल, सर नेहमी नेहमी रिव्हिजन, आपल्या रूम मध्ये मोठाले फॉर्म्युले तयार करायचे, चिपकवायचे। सर मला रूमच नाही, काय हरकत आहे, खिशात तयार करायचे, नेहमी नेहमी एक वही तयार करण्याची छोटे, ते वाचत राहायची नेहमी, म्हणजे आठवड्यातून दोनदा तीनदा। सर मला फॉर्म्युले पाठ केले की विसरून जातो, नाही फॉर्म्युले पाठच नाही करायचे। पहिला प्रश्न तर माझा तुम्हाला उत्तर आहे त्या प्रश्नाचं की पाठ नाही करायचे, नेहमी नेहमी वाचायचे, वाचून वाचून सराव होतो आणि प्रॅक्टिस करून पण न्यूमेरिकल सराव होत असतो आणि ते फॉर्म्युले ऑटोमॅटिकली पाठ होत असतात। फॉर्म्युला आता तुम्ही तयार केला, तुमच्या हाताने तयार केला, हाताने तयार केल्यामुळे आणखीन चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मदत होऊ शकते। मग आता करायचं काय, काय करायचं, काहीच नाही करायचं भावड्या, इकडे लक्ष दे, मी काय म्हणतो ते। आता फॉर्म्युला झाला, त्याच्यावर रिव्हिजन महत्वाची आहे। मग रिव्हिजन झालं सर, त्याचं रिव्हिजन झाल्यानंतर त्याचं बेसिक माहिती पाहिजे असतं। मग आता हे बेसिक काय आहे सर, बेसिक म्हणजे कळतं का तुला भाऊ की त्याचं महत्त्व कळायला पाहिजे, हा फॉर्म्युला कशासाठी उपयोग करायचा। मग सर आम्हाला कसं कळलं बरं, आता सरळ सरळ कळतं की एखादी मी दोरी फिरवतो अशी गोल गोल, मग ती गोल काय फिरते बरं, सेंट्रिपिटल फोर्स लागेल तिथे। मग हे थोडंसं माहिती पाहिजे आहे की नाही। आता समजा अर्थ आहे, म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते, मग सेंट्रिपिटल फोर्स आहे, पण कोणामुळे लागला बरं, सर ग्रॅव्हिटेशन फोर्स होता म्हणून सेंट्रिपिटल फोर्स लागला। हे कळणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला वन शॉट खूप पहा, मराठीत बनवले बाबा, जरा शेअर बिन करा, लाज वाटू द्या यार की बिलकुल शेअर करत नाही तुम्ही, बंद केली की मग म्हणायचं सर चालू करा चालू करा, त्याच्यापेक्षा आधी शेअर करणं बाबा आणि फॉलो पण करा चॅनलला। चला बेसिक झालं सर, बेसिक झाल्यानंतर आणखीन एक विनंती आहे भावांनो, पहिल्यांदा तुम्हाला जे काही तुमचे टेक्स्टबुक आहेत, कोणतं टेक्स्टबुक आहे, तर या टेक्स्टबुक मधले सॉल्व्ड न्यूमेरिकल करायचे। आता सॉल्व्ड न्यूमेरिकल कोणते करावं आहे,
आता काही काही चॅप्टरचे भाऊ इतके डेंजरस आहे की पाहिले की भाऊ चक्कर येते, असं असं चक्कर येतं, भावा चक्करच यायला लागते. मग असली न्यूमेरिकल करायचे का? बिलकुल नाही. साधे 2 मार्काचे जे छोटे छोटे फॉर्म्युला गिव्हन डेटा पुट केलेला आहे, ज्यात दिलेल्या क्वेश्चनच्या माहितीमधली जी काही माहितीचे जे काही नंबर्स असतील ते पुट करायचे असतात बस, आणि सॉल्व करायचं असतं आन्सर आणि प्रॉपर युनिट लिहायचं असतं. असले साधे न्यूमेरिकल करा. नंतर काय करायचं असाल तुम्ही, अनसॉल्व्ड न्यूमेरिकल असतात है ना, एक्सरसाइज अनसॉल्व्ड न्यूमेरिकल, ते पण करायचे. सर खूप करायचे का? खूप नाही, साधे साधे. खूप मोठं दिसलं भाऊ त्याच्यावर लाद घालायची काढून द्यायचं, ताण घ्यायचा नाही बाबड्या, समजलं का? आता तुम्हाला न्यूमेरिकल किती मार्काचे? तर टोटल 36 मार्काचे. कसे सर? बघा, सेक्शन ए मध्ये MCQs मध्ये 3, VSA मध्ये 2, 5 झाले. सेक्शन बी मध्ये 12 क्वेश्चन असतात, तुम्हाला 7 थेरी 5 न्यूमेरिकल, 5 दोन्ही 10, 10 आणि 5 15, कळालं का? 5 कोणते भाऊ? सेक्शन एचे. सेक्शन सी मध्ये 15 मार्काचे न्यूमेरिकल. कसले गे सर? कसले? अरे भावा सरळ आहेत ना, 5 थेरी 5 न्यूमेरिकल 7 थेरी, 5 3 15, 3 मार्काला क्वेश्चन आहे. आणि सेक्शन डी मध्ये 36 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. त्याचं ताण घेऊ नका. 2 मार्काचे न्यूमेरिकल आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. हां, खरंच सांगतोय. ठीक आहे, हेच जास्तीत जास्त करायचे. 3 मार्काचं पण न्यूमेरिकल मध्ये का होतं आम्ही बघितलं, अनुभवी आहे म्हणून सांगतो. 2 मार्काची थेरी 2 मार्काचे न्यूमेरिकल मर्ज करतात आणि विचारतात, ते 2 मार्काचे न्यूमेरिकल आहेत. मग 2-2 मार्काचे मर्ज करून 3 मार्काचा न्यूमेरिकल बनवतात. मग खूप काही असे एखादा क्वेश्चन्स आहे आणि त्यात 5 क्वेश्चन विचारले. आता मला सांग, 5 मार्काचा क्वेश्चन येऊ शकेल का बरं फिजिक्समध्ये? नाही. जास्तीत जास्त किती मार्काचा आहे न्यूमेरिकल? 3 मार्काचा. 4 मार्काचा सुद्धा न्यूमेरिकल प्युअरली येत नाही, लक्षात घ्या. 1 मार्क 2 मार्क 3 मार्क असेच न्यूमेरिकल येतात. म्हणून सॉल्व आणि अनसॉल्व न्यूमेरिकल करा. निश्चित 100% मी तुम्हाला सांगतोय की तुमच्या यश हातात राहील. न्यूमेरिकलचे 36 मार्क कमी समजू नका. 70 मार्काचा पेपर आहे, 36 म्हणतो मी. 35 जरी मार्क पडले तर तुम्ही विचार करा, तुमचे 50% फक्त आणि फक्त न्यूमेरिकल. आणि कधी कधी तर का असं माहिती आहे भावा, बस फॉर्म्युला लिहिला, बघा हे फॉर्म्युला लिहिला, अर्धा मार्क असतो. व्हॅल्यू पुटअप केली है ना, व्हॅल्यू पुटअप करायची, व्हॅल्यू पुट करा, आधा मार्क है ना. आन्सर विथ प्रॉपर युनिट है ना, इथं बघा आन्सर विथ प्रॉपर युनिट, प्रॉपर युनिट 1 मार्क. म्हणजे असल्या प्रकारचे 2 मार्कचे क्वेश्चन्स येतात. साधं आहे, खूप साधं गणित आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. फक्त लक्षात घ्या, फॉर्म्युला रिव्हिजन करा, बेसिक करा बरोबर, टेक्स्टबुकचे सॉल्व अनसॉल्व न्यूमेरिकल करा. तुमचे मार्क तुमच्या पदरात आहेत. प्रॉपर प्लॅनिंग असली पाहिजे. आणि न्यूमेरिकल तर मी तुम्हाला पाहिजे असेल तर देणार पण आहे. आता काही मुलांना की वाटतं की थोडंसं मला खूप जास्त एक्स्ट्रा अभ्यास करायचा आहे, रिव्हिजन पाहिजे. माझ्याच्या स्वतःकडनं न्यूमेरिकल होत नाही, स्वतःकडनं माझ्याकडलं रिव्हिजन होत नाही. तुमच्यासाठी एक शक्ती बॅच आम्ही आणलेली आहे, शौर्य बॅच 3.0 प्लस बॅच आहे. शक्ती बॅच ही बॅच जर घेतली तर तुम्हाला मी या बॅचमध्ये रिव्हिजन म्हणजे रेकॉर्डेड व्हिडिओ पण भेटणार आणि रिव्हिजन पण भेटणार. आणि ते खूप जबरदस्त असतं. गेल्या वर्षी लास्ट इयरला म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की खूप मुलांनी हा कोर्स शक्ती घेतला होता, त्यांचं पूर्ण रिव्हिजन करून त्याला धमाल केली, धमाल. तुम्हाला ज्या मुलांना अपेक्षा नव्हती की सर मला 40 मार्क पडतील, त्या मुलाला 80, 85, 90, 98 मार्कपर्यंत मार्क पडलेले आहेत. तर तुम्ही विचार करा, याच्यात डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो, या लिंकवर जाऊन हे कोर्स घेऊ शकता. शौर्य PCM बॅच आहे, तिच्यात मुकेश सर, दिनेश सर, सोईन सर असे 3 जण आहे बाबा. तुम्हाला 1300 रुपयात बॅच झालो, आणखीन काय पाहिजे दादा? 3 विषय, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ. आता तुम्हाला इथं धमाल करायची फक्त वेळ बाकी आहे. मग टेन्शन घेऊ नका, करत राहा. ठीक आहे, ही बॅच घ्यायची असेल रेकॉर्डेड बॅच आहे. आणि एक CET केल्यामुळं काय होतं बरं, काय होतं म्हणजे न्यूमेरिकल करण्याचे टॅग भेटते, फॉर्म्युले पाठ होतात. नेहमी आम्ही MCQs घेतो, मग त्या MCQsमुळे फॉर्म्युले सगळे डोक्यात राहायला लागतात आणि त्याचाच फायदा तुम्हाला बोर्डामध्ये सुद्धा होतो. तसा टॉपर प्रो बॅच ही बॅच तुम्हाला MST CET साठी आहे. हे लाईव्ह कोर्स आहे आणि याच्यात तुम्हाला युनिट टेस्ट, रेकॉर्डेड व्हिडिओ सगळं काही फुकट भेटतंय. तुम्हाला माहिती आहे का, हा कोर्स जरी तुम्हाला 1600ला इथं जर दिसत असेल 100 रुपयाचं कुपन कोड, हे 1500 रुपयात कोर्स भेटते. तुम्ही याला 2500 रुपयाचा आम्ही इतर डेटाज देतो, इतर कॉन्टेंट प्रोव्हाइडच करतो. तुम्ही विचार करा आता. तर जर खरंच सपोर्ट असेल वन शॉटसाठी तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे मजा आली पाहिजे आणि धमाल झाला पाहिजे. ठीक आहे, तर लवकरात लवकर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ज्यांना कोर्समध्ये यायचं असेल तर कोर्समध्ये पण येऊ शकता. भेटू अशाच पुन्हा सेशनमध्ये. तोरक बाय बाय, भेटूया, बाय 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 बाय.